कशाला द्यायचीस तू? हा, तिच्याकडे पैसे नाहीयेत, उठसूट पैसे मागत असते आणि स्वतःकडचे ते ठेवते जपून. जाऊ द्या ग, मला पण कळतंय, सोडून द्यायचं. पण तू तिला काही बोलत का नाहीस? आपण तिचं सगळं खपवून घेतो आणि तू तर जरा जास्तच. भाऊ काय सांगतात? एखादा माणूस चांगल्याच्या संगतीत राहिला तर तो माणूस सुधारतो, चांगल्या वाटेला लागतो. पण ही आपली वहिनी आहे ना, ही या भाऊंचं काही खरं होऊ देणार नाही बघ. कधी त्या चांगल्या वाटेला जाणारच नाही ती. असं नाही सावी, अगं माणूस कधी सुधारेल हे काही सांगता येते काय? त्यामुळे आपण त्या माणसाला लगेच परक करायचं नसतं. त्याला सतत आपल्या सोबत ठेवणं एवढंच आपल्या हातात असते आणि त्याला ना संधी देत राहायची. म्हणजे कुठला माणूस कधी कुठल्या संधीचं सोनं करून चांगल्या मार्गाला लागल हे काही सांगता येते होय? पण तो माणूस सुधरेल अशी आशाच नसेल तर? अगं पाण्यात राहून मोठ्यात मोठं कातळ सुद्धा गुळगुळीत होते. मग माणूस सुधारायचा राहिलोय? तू नको काळजी करू, आपल्या बरोबर राहिल्यामुळे दीपा सुद्धा एक दिवस चांगलं वागत. म्हणजे मी त्याला एक संधी द्यायला पाहिजे? त्याला त्याला कोणाला? अ, अ, त्याला म्हणजे अगं पराग, तो आजकाल लय गोंधळ घालायला लागलाय म्हणून म्हटलं. बाकी काही नाही. तू भाजी बघ ना, मी केली. हा